नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. कर्तृत्वाचा सन्मान हा शब्दाने नव्हे तर आदराच्या भावनेने व्यक्त केला जातो. महिला सक्षमीकरण, समाजसेवा आणि जनहिताच्या विविध कार्यांमध्ये सातत्य आजच्या या प्रेरणादायी सोहळ्याला साकार करणारे आपले मान्यवर व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे नातू आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे पुतणी आदरणीय श्री निलेशजी नाईक यांना मी प्रस्तावनेसाठी इथे आमंत्रित करते. संत सेवालाल महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. माता जगदंबा यांच्या चरणी कोटी कोटी नमन. कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या प्रयोगशील शेतकरी सोहळ्याच्या प्रमुख अतिथी आणि भारतीय जनता पार्टीचे नेते, आमचे नेते, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या यवतमाळ पुसद दोन्ही जिल्ह्याचे समन्वयक आदरणीय नितीन बुचडा साहेब, आमच्या जिल्हा अध्यक्ष आदरणीय आरतीताई फुपाटे, आदरणीय प्रीतीताई हनमोडे, या ठिकाणी आमचे नायक आत्मारामजी नायक, राजेश नाईक साहेब, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांवर प्रेम करणारे बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या सर्वांना एकदा नम्रपणे विनंती करतो की आदरणीय बावनकुळे साहेबांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत झालं. या ठिकाणी आपल्याला थोडस उशीर झालंय आणि बावनकुळे साहेबाला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे, म्हणून आपण थोडस काही लोकांचा सत्कार आधी घेतलाय. त्या ठिकाणी कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांचं कारकीर्द आपल्या सर्वांना माहिती आहे. सलग 1952 पासून ते 1979 पर्यंत 27 वर्ष अखंडित त्या ठिकाणी पुसदमधून आमदार म्हणून नाईक साहेबांनी यशस्वीरित्या नेतृत्व केलं. उपमंत्री होते, आमदार होते, खासदार होते, मंत्री होते आणि महाराष्ट्र राज्याचे सलग 12 वर्ष मुख्यमंत्री पद त्यांनी सांभाळलं. आजपर्यंत सलग 12 वर्ष मुख्यमंत्री पद दुसरं कोणीही सांभाळलेलं नाही. आपल्या सर्वांच्या मनामध्ये नाईक साहेबांची जी प्रतिमा आहे ती अतिशय मोलाची आहे. एवढे वर्ष उलटून देखील आज आपण सर्व समाजाची लोक, विशेषतः आमच्या बंजारा समाजाची लोक नाईक साहेबांना स्मरण करण्यासाठी मात्र महाराष्ट्राच्या सर्व मोठ्या शहरामध्ये असेल, छोट्या शहरामध्ये असतील, तांड्यामध्ये असतील, आजही वसंतराव नाईक साहेबाच्या जयंती निमित्त 1 जुलै ते 7 जुलै हा सप्ताह आपण त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आज मला निश्चितपणे सांगायला अतिशय अभिमान होतो की नाईक साहेब हे शेतीवरती अतिशय प्रेम करत असेल. शेती, शेतकरी हा जणू त्यांच्या रक्तामध्येच होता. आणि नाईक साहेबांनी असं म्हटलं होतं की मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जरी असेल, मी मुख्यमंत्रीच्या खुर्चीत जरी बसलो असेल, तरी मी अजूनही शेतीच्या बांधावरच बसलेलो आहे. हे बोलणारा एक शेतकऱ्यांचा राजा म्हणजे कैलासवासी वसंतराव नाईक साहेब. आणि नाईक साहेबांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक निर्णय घेतले. त्या 4 कृषी विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली.
नवी मुंबईची निर्मिती कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांनी केली आणि त्या ठिकाणी ज्या पंचायत राज संस्थेमध्ये आपण सर्वजण आहोत, मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो 92 मध्ये, ते नाईक साहेबांनी ती पंचायत राज सिस्टम सुरू केली, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. आणि नाईक साहेबांनी शेतीविषयी धोरण ठरवलं. 1972चा भयंकर दुष्काळ त्या ठिकाणी होता आणि नाईक साहेबांनी त्या दुष्काळाला, महाराष्ट्राला ते मुख्यमंत्री म्हणून त्या दुष्काळाला सामोर गेले आणि त्यांनी सांगितलं की अन्नधान्याच्या बाबतीमध्ये जर मी महाराष्ट्राला स्वयंपूर्ण केलं नाही तर मला पुण्यात शनिवार वाड्याजवळ फाशी द्या. हे उद्गार करणारा आपला मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब होते. त्या आशयाने अनेक निर्णय नाईक साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये घेतलं आणि एक शेतीसाठी आणि सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी नाईक साहेब सतत झटत राहिले. नाईक साहेबांनी आम्हा सर्वांना एक गोष्ट शिकवली की खरा, बावनकुळे साहेब, नाईक साहेब नेहमी म्हणत असत की खरा श्रीमंत कोण आहे? ज्याच्यामध्ये माणुसकी आहे, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त माणुसकी आहे, तो सर्वात श्रीमंत माणूस मोजला जाईल. आणि नाईक साहेबांनी हेच मंत्र सर्वांना दिलं की तुम्ही सामान्य माणसाशी जुळत राहा आणि त्यांची नाळ अगदी छोट्या तांड्यापर्यंत होती. आणि आज एवढे वर्ष त्यांना जाऊन देखील प्रत्येक तांड्यामध्ये नाईक साहेबाचा सन्मान आजही तसाच आहे असं म्हटलं तर काय वावग होणार नाही. मी आपल्याला या ठिकाणी नाईक साहेबाच्या जयंतीला, आपण या कृषी सप्ताहाला या ठिकाणी आपण उपस्थित असल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आमच्या अजय पाटील साहेब असेल, मी असेल, आमच्या सर्वांच्या नितीन बुतडा साहेबांनी आम्हाला बावनकुळे साहेबाकडे नेलं. आम्ही बावनकुळे साहेबाला वेळ मागितली आणि बावनकुळे साहेबांनी आपली वेळ त्या ठिकाणी ह्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी दिलं. निश्चितपणे गेली 8 वर्ष अजय पाटील साहेब असतील, गिरीश गांधी असेल, प्रगतीताई असेल, आमचा शुभंकर असेल, ह्या सर्वांनी मिळून या ठिकाणी 8 वर्ष प्रयोगशील शेतकरी ह्या नावाने शेतकऱ्याचा सन्मान करत गेले. मागच्या वर्षी बावनकुळे साहेब, आम्ही कांचन गडकरी ताईंना, त्यांनी 1 किलोचा कांदा महाराष्ट्रामध्ये काढून दाखवलं. ही किमया ह्या नागपूरच्या मातीतून आली साहेब. आणि म्हणून आम्ही कांचनताई गडकरींचा सत्कार केला मागच्या वेळेस. आता ह्या वेळेस आम्ही ठरवलं की 5, एकापेक्षा 5 प्रयोगशील शेतकरी, 4 शेतकरी आणि 1 पत्रकार जो शेतीविषयी अतिशय उत्कृष्ट लिहितो त्याचा सन्मान करायचं. आणि म्हणून लोकमतचे आमच्या सुनील चरपेजीचं आम्ही या ठिकाणी निवड केली. एक आमच्या चिखली बुलढाणाचा शेतकरी आहे ज्यांनी अजय देशमुख म्हणून, त्याचा आता सत्कार होणार आहे. त्यांनी देखील अतिशय चांगलं काम नैसर्गिक शेतीवरती केलं. गांडूळ शेती, गांडूळ खत निर्माण केलं आणि त्याचं त्या ठिकाणी उत्पादन अतिशय चांगलं घेतलं. आमच्या पुसदमध्ये राऊत नावाचा शेतकरी असा तरुण मुलगा आहे. त्यांनी अतिशय, म्हणजे त्याच्या स्वतःची 10-12 एकरच शेती आहे, परंतु त्यांनी इतरांची शेती 10 एकर मागून त्यांनी 20-22 एकर शेतीवरती 35-40 लाख रुपयाचं उत्पादन दरवर्षी घेतो. तरुण मुलं शेतीकडे येत नाही, पण आमचा राऊत त्या ठिकाणी शेतीकडे येऊन एक आदर्श शेतकरी, त्यांनी एक प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम करून दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे अमरावतीचे बिजवे आहेत, त्यांनी देखील अतिशय छान काम केलं. आमची भगिनी छायाताई राठोड आहे आर्वीमध्ये, तिनं संत्र्याचं उत्पादन काढलंय. तिला जवळपास 50 लाखाची संत्रे होतात साहेब, एक महिला म्हणून. त्या ठिकाणी नवरा मोठ्या पदावर होता, परत नागपूरला येऊन सेटल झाली असती, पण गावात आर्वीमध्ये येऊन त्या ठिकाणी आमच्या ठेकडी नावाच्या छोट्या तांड्यामध्ये ती राहते आणि तिथं तिनं शेती केली. म्हणून त्या सगळ्यांचं आपण एकदा टाळ्या वाजून पुन्हा कौतुक केलं पाहिजे. मी या ठिकाणी अनेक विषय होते बोलायचं, परंतु बावनकुळे साहेबांना जायचं, आपल्याला त्यांचं ऐकायचं आहे. म्हणून शेवटी गेली 7, 8, 9 वर्ष आमचे गिरीश गांधी साहेबांना चांगलं काम केलं, त्यांचं धन्यवाद देतो. अजय पाटील साहेब असतील, त्यांचे चिरंजीव शुभंकर, आमच्या भगिनी प्रगतीताई असेल, ह्या सगळ्यांना मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि त्याचप्रमाणे आमच्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आमचा रणजित आडे असेल, आमचा त्या ठिकाणी ज्यांनी आम्हाला मदत केली, नलिनीताई आहे, राजश्रीताई आहे आणि
कोंडलवारजी आहेत, सगळ्यांनी ज्या ज्या व्यक्तींनी मला शेवटपर्यंत मदत केली, आमच्या स्वप्ना नायर मॅडम असेल, सगळ्यांनी मदत केली, मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. एखादी अनावधानाने नाव राहिलं असेल तर मला क्षमा करा. मी फक्त एक 4 ओळी सांगतो आणि खऱ्या अर्थाने एक शेवटचं साहेब 1 मिनटं घेतो, 1-1.5 मिनटं, की आपल्याला कौतुक बावनकुळे साहेबाचं केलं पाहिजे. वसंतराव नाईक साहेबांची जी इच्छा होती की माझ्या गावामध्ये, छोट्याशा वाड्यामध्ये, वस्तीमध्ये, तांड्यामध्ये राहणाऱ्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. बावनकुळे साहेबांनी आता ह्या रेतीवाल्यांचं कर्दनकाल झालं. आता कोणत्याही शेतकऱ्याचा ट्रॅक्टर कोणी अडू शकणार नाही, त्याचा निर्णय बावनकुळे साहेबांनी घेतला. महसूल विभाग तसं खूप ल्युक्रेटिव्ह म्हणतात त्याला. महसूल विभाग घेतलं की लोक खुश असतात, पुढारी. मला माहीत आहे, मी पण राजकारणात आहे. परंतु महसूल विभागामध्ये सामान्य छोट्या छोट्या घटकासाठी काम करता येतं. सामान्य माणसाला त्याच्या 7-12 फार सोपं मिळालं पाहिजे. त्याची पिढीजात जमिनी जर स्वतःच्या नावावर करायचं असेल तर त्याला SDOच्या ऑफिसमध्ये, तहसील ऑफिसमध्ये, रजिस्टर ऑफिसमध्ये चक्रा मारत मारत माणूस वेडा होऊन जात होता. परंतु बावनकुळे साहेबांनी आता हे सगळं सोपं करून टाकलंय. सगळ्या गोष्टी ऑनलाईन केलंय. कोणाला मुजरा मारायची गरज नाही, कोणाच्या पाया पडायची गरज नाही, कोणत्या शेतकऱ्याला एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज नाही. आणि ते काम केलं चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी. बावनकुळे साहेब, आमचं आणि नागपूरचं नातं फार जुनं आहे. वसंतराव नाईक साहेब इथं शिकले, इथं उपमंत्री होते मध्य प्रदेशच्या, त्या एकत्र असताना CPN बेरारमध्ये. आणि दुसरी गोष्ट साहेब, मी आपल्याला सांगतो की वसंतराव नाईक साहेबांनी सुधाकर नाईक साहेबाला MLC इथून दिलं होतं आणि तेली समाजाचे मतं खूप होते म्हणून क्षीरसागर काकूला इथं निरीक्षक म्हणून नेमलं होतं. तुमच्या सर्वांच्या समाजाच्या आशीर्वादाने सुधाकर नाईक इथून MLC म्हणून गेले आणि पुढं, आणि म्हणून ते कृतज्ञता आम्हाला फेडायची आहे तुमचे. म्हणून आम्ही सांगतो की बंजारा समाज आणि तुम्ही तुमच्या नेतृत्वाखाली आमच्या समाजावरही तुम्ही लक्ष ठेवा. आमच्या समाजाचे छोटे छोटे प्रश्न आहेत त्याला तुम्ही न्याय द्या एवढी विनंती करतो. या ठिकाणी आमच्या एका महाभवानी संत सेवालाल महाराज संस्थेला आपण 2 एकर जागा शब्द दिलेला आहे, त्याची एकदा हात जोडून आपल्या विनंती आहे की त्यांना आपण दिलं पाहिजे. आमच्या महिला भगिनी आहेत, आमची नलिनीताई आहे, राजश्रीताई आहे, त्यांनी देखील एक जागा या ठिकाणी मागितलेला. आमचा अधिकार आहे साहेब आपल्यावरती, म्हणून आम्ही आपल्याला हात जोडून विनंती करतो की आमच्या मंदिरासाठी, आमच्यासाठी नाही, आमच्या मंदिरासाठी त्या ठिकाणी आपण सहकार्य करावं. एकदा साहेब जोरती टाळी वाजवून धन्यवाद दे. मी अधिकचं न बोलता 1-2 ओळी सांगतो की नाईक साहेबांनी नेहमी, नाईक वसंतराव नाईक साहेब, सुधाकर नाईक साहेब, आम्हाला सांगायचं आहे की घरी बसून काही मिळणार नाही. की निलय नाईकांनी कष्ट केलं नाही, त्यांनी काम केलं नाही तर निलय नाईक काय वसंतराव नाईकाचं नातू म्हणून त्याला मोठं कोणी करणार नाही. आणि म्हणून मी आपल्यालाही विनंती करतो की नाईक साहेबांच्या विचारधारा 4 ओळीतून आपल्याला सांगतो आणि बावनकुळे साहेबांसाठी मार्ग मोकळा करतो. त्यांचं आपल्याला ऐकायचं आहे. मुश्किल नहीं है दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदल देंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. आंधियाँ सदा चलती नहीं, मुश्किलें सदा रहती नहीं, मिलेगी तुझे मंजिल तेरी, बस तू जरा कोशिश तो कर. राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती है सूरज बनकर वही निकलता है, सूरज बनकर वही निकलता है. आणि म्हणून आपला पुढचा महाराष्ट्राचा नेता हे चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत. साहेब, आपल्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने आपण अध्यक्ष असताना घवघवीत यश मिळवलेलं आहे. ह्याचं देखील मी खरं आहे पक्षाचं नाही, परंतु मला सांगायला आधीच अभिमान आहे की आपल्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊ आणि आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी हे सरकार स्थापन झालेलं आहे. म्हणून संत सेवालाल महाराज आणि जगदंबा माता आपल्याला आशीर्वाद देऊन आपल्या राजकीय कारकीर्द अतिशय चांगली हो, हीच मातेच्या चरणी प्रार्थना करतो. आलेल्या सर्व लोकांना थोडं जागा कमी पडली, काही लोकांना बाहेर थांबावं लागलं, मी आपली क्षमा मागतो ज्यांना जागा मिळाली नाही. आमचे TV चॅनल्सचे लोक आहेत, पत्रकार आहेत, आपल्यालाही थोडी अडचण झाली, आम्हाला क्षमा कराल असा विश्वास आहे. आपण सर्वजण आलात, पुनश्च आपलं मनापासून स्वागत करतो. जाता जाता आपल्याला विनंती करतो, जोरदार टाळी बावनकुळे साहेबांसाठी एकदा सन्मानपूर्वक वाजवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.